आहे खतरनाक. काय करणे केले बघा. बघा ना. हे माहिती कोण आहेत? नाही माहिती. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी दमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर चला मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया. मम्मी नाश्ता करतेय, मंटू काय करते? साफसफाई करते. अजून स्वीटी तर झोपली होती. ए स्वीटी, तुम्हाला माहिती आहे इथे ना, इथे झोपली आहे ना, तर तिने कचरा आणून ठेवला होता. हा, दुधाची थैली होती, बिस्किटचे पॅकेट होते. बापरे स्वीटी, कांद्याचे साल्टे होते. हे स्वीटी काय आहे? मम्मी सांगते. बघितलं बघितलं, लगेच लपवलं टोन तिने. किती किती समजतंय तिला. आज गरम गरम पोहे. मम्मी मला पण पोहे दे, मी पण नाश्ता करतो. पोहे चाय. मम्मी काय करतेस? पोहे थंडे झाले. थंडे झाला बाई. अजून काय सुटे? हे सुटे झोपूनच राहते ही. माझा पोहे खाऊन झाले. मी विचार केला चाय राहिला तर बिस्किट पण खातो. बिस्किट घेतलं तर लगेच स्वीटी पण आली, मंटू पण आली. बापरे काय बोलायचं, किती हावरे आहेत. हे घे खा, हे घे तू पण खा. हे अरे बघितलं, तिला दिला होता ना मी. हा, तिला दिला होता ना. तू का खाल्लास? ती काय खाणार आता? दे फटके दिला ना. चल तिथं जाऊन बस. ऐकत नाही. हिला दिला होता ना मी. तू का खाल्लास? हे म्हणतो तुला बिस्किट नाही दिलं, आता तुला नाही देणार. आता पूर्ण अख्खा बिस्किट मी मंटूला देणार, तुला नाही देणार. हे घे मंटू, खा खा, तू खा खा. स्वीटीला आता देणारच नाही. आज सॅटरडे, अजून हा 20वा ब्लॉग आहे. हा, 20 दिवस झाले मी कंटिन्यू ब्लॉगिंग करतो भाई. कळलंच नाही ना 20 दिवस कसे झाले. आता मी रेडी झालोय. रेडी होऊन मी चाललोय पनवेलला अक्षयच्या घरी. आम्हाला ऑडिशन व्हिडिओ शूट करायचा आहे, म्हणून तो बोलला बाई ऑडिशन व्हिडिओ शूट करायचा आहे, फटाफट या घरी, आपण शूट करून पाठवू प्रोफाईल. अक्षयच्या घरी पोहोचलोय. बेल चालू आहे. मला वाटलं बेल बंद असेल. येऊ का भाई? गरीब लोग आए क्या आपके घर में? अरे आओ, गरीब आओ. भाईच्या बंगल्यामध्ये आलंय भाई. वा, मंदिर मंदिर बघा किती छान केलंय. इथं पाप करून बसलाय भाई. पाप करून बसलाय. तारक मेहता बघतोय. एसी कुठे आहे भाई? एसी कुठे तुझ्या बंगल्यामध्ये? अरे एवढी थंडी आहे आणि एसी कुठे घेते? अजून 3-4 महिने मस्त थंडी आहे, तर एसीची गरज नाही गाईस. बा आता मी एवढा थकून आलोय, मला एसी पाहिजे ना. किती भाई, चेंबूर पासून पनवेलला आलोय भाई, एसी पाहिजे ना भाई. अरे इथं मी पंखा बंद करून बसलो, एवढी थंडी वाजते. पंखा बंद ठेवलाय. काय करतो भाई? भाई रिहर्सल करतो ऑडिशनची. काय काय झालं का डायलॉग पाठ? झाला भाई. मी पण माझा डायलॉग पाठ केलाय, याने पण केलाय. आता याचा ऑडिशन शूट करू, नंतर मी माझा ऑडिशन व्हिडिओ शूट करणार. ए भाई, आमचे ऑडिशन व्हिडिओ बनवून झालेत. आम्ही बाहेर शूट करायला आलो होतो. झाली का शूट तुझी? झाली. इथे नाला एकदम रिकामी जागा आहे भाई, एकदम चांगलं वाटतं या साईडला. ना कुणाची किटकिट ना काय. मुंबई साईडला भाई हे ट्रॅफिक ते ट्रॅफिक, इथे तिथे गल्ली विल्ली. अजून इथे एकदम पीस आहे भाई. हो का? रायडर आहे हा. आरामशीर आरामशीर, ना तर ठोकशील भाई. आरामशीर पडशील. हा पडशील आरामशीर. हा हे पडला.
ब्लॉग होईल तुझा. तुझा ब्लॉग बनेल नाही तर. शिंदे धामा अक्षयचा एक शूट करत होतो, तर अक्षयचा पाय पडणार होता कशावर माहिती का? ह्या गोष्टीवरती पडणार होता. हा अक्षय भाई खतरनाक काय करणे केले बघा. बघा ना, वाचलाच अक्षय, नाहीतर आधीच आपले दिवस खराब आहे. अजून त्याच्यावर पाय दिलास तर अजून दिवस खराब झाले असते. काय करायचं, नशीब वाचलो. तुम्ही पण चालताना नीट चाला, खाली बघून चाला. आजकालची दुनिया लय बेकार आहे. आपली दलिंद्री दुसऱ्याच्या अंगावर टाकती, म्हणून नीट बघून चाला. गाईज एका नारळावरती काम होतं, एका नारळावरती घालवू शकतो माणसाला. अरे बघ ना किती विचित्र ठेवलंय. मी घाबरलो. एवढी ताकद आहे करणीमध्ये. मी आता जस्ट मामाच्या घरी आलोय रबाळ्याला. माझं शूट झालंय. मामाला खूप दिवस झालं भेटलो नाही, तर मी बोललो की जातो भेटतो. अजून सॅटर्डे पण होता, उद्या संडे, मामाला सुट्टी होती, तर मी बोललो जातो थोडा स्टे करतो. इथं मामा बसलेत, आई, मावशी, मामी, अजून बाई. हे माहिती कोण आहेत? नाही माहिती. माझ्या मम्मीची मम्मी आहेत. अजून मामी तर आजारी आहेत वाटतंय, सर्दी झाली. विंटर इन्फेक्ट आहे. हा, क्लायमेटच असं आहे की काय ना काय होतं. मी पण आजारी होतो, मी आता बरं झालोय. आता मामी आजारी पडलेत. तुमचं माझ्याकडे आलं, ट्रान्सफर झालं. बाई हाय बोला. हाय, सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. सपोर्ट करायला सांगा. बघितलं तर आता तुम्हाला सपोर्ट करायचंय, बाईने सांगितलंय. तर आता मी फ्रेश झालो, आता बसलोय जेवायला. वरण भात, पापड, कारल्याची भाजी, भाकर. बाई भाजी पाहिजे? तुम्ही खावा ना. हा, मावशी पण बसले जेवायला. मावशी अजून माझी मम्मी सेम दिसतात ना. तुम्ही कधी नोटीस केलंय ब्लॉग मध्ये? मावशी अजून मम्मी अजून माझी मोठी मावशी सेम दिसतात. आता मी जेवतो आणि ब्लॉग एंड करतो. ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हा, जे पण नवीन आहे चॅनलवर, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.